ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಹರಿಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಕಲ್ಯಾಣಾದ್ಭುತಗಾತ್ರಾಯ ಕಾಮಿತಾರ್ಥಪ್ರದಾಯಿನೇ ಶ್ರೀಮದ್ವೆಂಕಟನಾಥಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ತೇ ನಮಃ. ನಾರಾಯಣಂ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ನರಂ ಚೈವ ನರೋತ್ತಮಂ ದೇವೀಂ ಸರಸ್ವತಿಂ ವ್ಯಾಸಂ ತತೋ ಜಯಮುದೀರಯೇತ್. ವ್ಯಾಸಾಯ ವಿಷ್ಣುರೂಪಾಯ ವ್ಯಾಸರೂಪಾಯ ವಿಷ್ಣವೇ ನಮೋ ವೈ ಬ್ರಹ್ಮನಿಧಯೇ ವಾಸಿಷ್ಠಾಯ ನಮೋ ನಮಃ. ಬುದ್ಧಿರ್ಬಲಂ ಯಶೋಧೈರ್ಯಂ ನಿರ್ಭಯತ್ವಂ ಅರೋಗತಾ ಅಜಾಡ್ಯಂ ವಾಕ್ಪಟುತ್ವಂ ಚ ಹನುಮಸ್ಮರಣಾತ್ ಭವೇತ್. ಅಜ್ಞಾನ ತಿಮಿರಾಂಧಸ್ಯ ಜ್ಞಾನಾಂಜನಶಲಾಕಯ ಚಕ್ಷುರುನ್ಮೀಲಿತಂ ಯೇನ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ. ಶ್ರೀ ದೇವೇಂದ್ರ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸುಧೀಂದ್ರ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸಂಯಮೀಂದ್ರ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ. ನಾಹಂ ಕರ್ತಾ ಹರಿಹಿ ಕರ್ತಾ ನಾಹಂ ಕರ್ತಾ ಹರಿಹಿ ಕರ್ತಾ. आम्ही विष्णू सहस्रनामाचे 75 श्लोक 75 श्लोक आजी पळोवचे आसा. 75 आणि 76 दोन्ही श्लोक आजी सांगता. सद्गतिः सत्कृतिः सत्ता सद्भूतिः सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठः सन्निवास सुयामुनः. सद्गतिः सत्कृतिः सत्ता सद्भूतिः सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठः सन्निवासः सुयामुनः. सद्गतिः सत्कृतिः सत्ता सद्भूतिः सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठः सन्निवासः सुयामुनः. आता नामावळींत पळोवप जरी. सद्गतये नमः सत्कृतये नमः सत्तायै नमः सद्भूतये नमः सत्परायणाय नमः शूरसेनाय नमः यदुश्रेष्ठाय नमः सन्निवासाय नमः सुयामुनाय नमः सुयामुनाय नमः. आता सद्गतये नमः तजर्तो सज्जनांक सत् सज्जन जवो सात्विकांक जवो ज्ञानींक. ते जन कसं करता सज्जन जवो सात्विक जवो ज्ञानी जन जवो तांकां तांणी चलची कशी धर्म कशी तांगेलो म्हण कसं कर्म केल्यार तांणी भगवद अर्पीत म्हूण लेखून करचें. तसल जनांक कडेर मेळटलो गम्य. गम्य म्हळ्यार कडेर मेळटलो. तसले ज्ञानाक गम्य वेदाक गम्य. गम्य म्हळ्यार एंड आश्रय. तशीच सज्जनांक सात्विकांक ज्ञानींक आनी भगवत अर्पित बुद्धीन कर्म करतले जना कर्मयोगींक गम्य जाल्लो म्हळ्यार एंडाक कडेरी अंत्याक मेळटलो जवो सद्गती दितलो मुक्ती दितलो परमात्मो. गम्य म्हळ्यार कसं न्ही गती दितलो. खंयची गती? सतगती. सत म्हळ्यार शाश्वत जावन असोचे एक लोक वापस थंय दुखून हांगा येवचे ना. परमात्मा लोकस पळय थंय चमकल जनान वापस हांगा येवचें ना. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम म्हूण सांगून गीतेंत कृष्णान सांगलें न्ही. तशी थंय चमकल जनान वापस न निवर्तन्ते वापस तांणी तो येवच्याक ना. भुंयचेरी वरले लोकांत तूं खंय येवचें ना तांणी परमात्मा लोकांत तूं वचचें. तशी ते एक सत गती म्हणचे मुक्त स्थान मुक्ती मोक्ष ते दितलो. तशें सद्गतये नमः. सत् कृतये नमः सत् कृतये नमः. सत् म्हळ्यार सज्जनान सात्विक जनान. सत् म्हळ्यार चांग काम करतलो म्हूण सांगून. तशी चांग काम करतलो. सद्गतये नमः चांग काम करतलो. तो कशी चांग काम करता जाल्यार आमगेल करीन चांग काम करयसिता. तशी
चांग काम करायसीत आमगेल करीन तेज खातीर ते सताक्का सत्कृतये नमः म्हणजे चांग करयतलो म्हूण सांगून आनी तो कशी चांग करयता तो सर्वांगेल अंतर्यामी जावन आस्त म्हळेल वय न्हू परमात्मो सर्वांतर्यामी तो हांगाचे जडचेतनांतूय अंतर्यामी जावन आसता म्हणटना आमगेले पूरे जनाल अंतर्यामी तो परमात्मो जाल्यार सात्विक जनाल करीन सज्जनाल करीन सात्विक जना करीन सत म्हळ्यार सत्कार्य तो करयसिता पुण्येन पुण्यम नयती आतां तसल्यार पुराय जनाल अंतर्यामी जावन आसून कर्म करयतलो तोच म्हूण जाल्यार वायट कामय ताणें करत न्हय म्हणलें वय ते इति निमती म्हण ताणें कारण तो न्हय चांग काम करचें तागेलें अनुग्रह कारण जाल्यार वायट काम करचें आमगेलें प्रारब्ध फल कारण कित्याक पुण्येन पुण्यम नयती म्हणटाची पुण्यफल आशील जन कोण आसा तांगेल निमती सत्कार्य करयसीत तो पुण्यम नयती पुण्य येवचें तसलें कार्य करयसीत तो तशें सत्कृतये नमः सत्तायै नमः सत्ता सत्ता म्हणजे कसले तो आस आशिल्ल्यांक सत्ता म्हणचे तशी केन्नाय अस्तित्व आशिलो केन्नाय आशिलो अस्तु इति आसो तो तशें जावन सत्ता येई केन्नाय आसतलो कशी भूत भव्य भवत प्रभू म्हणलें केन्नाकय नाश नाशिलो दृढ जावन आशिलो अचल जावन आशिलो सकल विशयांतूय परिपूर्ण जावन आशिलो परमात्मो शाश्वत जावन आशिलो सनातन जावन आशिलो अशें कितले किर्तुले वयता आमी सत्तायै नमः आतां सद्भूतये नमः सत्भूती भूती म्हळ्यार संपत्त तशें जाल्यार सत्भूती म्हळ्यार सज्जनांक संपत्त दितलो कसो संपत्त दिता तो सज्जनांक सत्मती म्हळ्यार सन्मती ज्ञानींक ज्ञान संपत्त दितलो ज्ञानी जनांक ज्ञान संपत्त दिता उत्तम जिवांक पुण्य जिवांक तो हांग तांगेल करीन सत्कार्य करिशिता त्या एक संपत्तूची अर्जुनान कृष्णाला निमगुचास एकाच वेळे कर्मयोगी जावन आशिल्ल्यान मदेंत कसलेय कारणान कर्मभ्रश्ट म्हळ्यार योगभ्रश्ट जाल्यार तांगेल गती कशें जाता तेदन कृष्ण सांगता श्रीमतानाम गेहे योगभ्रश्टो बी जायते म्हळ्यार शुचीनाम श्रीमतानाम गेहे तांणी शुद्ध आचार आशिल्ले शुची म्हळ्यार केन्नाय साबण घालून नासतलो म्हूण न्हय शुद्ध सद्विचार आशिल्ले कुलीन घरण्यांतू श्रीमतानाम सर्व संपत्तू आशिल घरण्यांतू ज्ञान संपत्तू समीत आशिल घरण्यांतू योगभ्रष्ट अभिजायते योगभ्रष्ट जावन आशिल्लो म्हळ्यार तो कर्मयोगीची जाल्यार कसो करचें खंयचे कारणान तो तागेले एक चांग काम करचें न्ही राबयलें कांय जावन आसच्या पुरो कसलें जावन आसच्या पुरो योगभ्रश्ट म्हणून घेतली तो जेव कसले की एक कारणान तागेलें कसं की कार्य राबयलें तशें जाल्यार तो योगभ्रश्ट म्हणून घेतलो तशी उत्तम ज्ञानींक उत्तम जावन आशिल्ल्या जनांक ज्ञान संपत्तो दिता जाल्यार उत्तम कर्म केलेले सत जिवांक तो तांगेल करीन चांग कर्म करयसिता आनी तागेल विशेष महिम तांगेलांतू दवरून तांकां उत्तम कुलीन घरण्यांतू जन्मा येवची तशी कोरून तांगेल करीन चांग काम करयसिता तशें जावन तांकां शुचीनाम श्रीमतानाम गेहे योगभ्रश्टो बी जायते म्हणलेले वरी परमात्मो तांकां सद्भूतये नमः सर्व विशेष भूती संपत्तू दितलो सत्परायणाय नमः सत्परायण वापसय सत्त म्हणयले सत्त जनांक चांग जनांक सज्जनांक सत्कार्य करतले पुण्यजीवींक परायण म्हळ्यार कडेच आश्रय तो खंय ते कडेच आश्रय खंयचे ते मोक्षधाम आतां आमी हांगा सुचे सर्व जीव तांगेले प्रारब्ध कर्माक समजावन जनन मरण म्हळें एक संसार चक्र ये आनी तो आवर्तन जतोर आसता जाल्यार कोण जन्म दुखून जन्मांत उत्तमोत्तम कार्य कोरून कडेर म्हणटना कडेरी त्या संसार चक्राचे ते पयण एंड जावचे खंय म्हळ्यार मोक्षधामांत तसले मोक्ष म्हळेले धाम दितलो सज्जीवांक आश्रय दितलो परमात्मा ताका सत्परायण म्हणचे शूरसेनाय नमः हांगा दोनी रितीर आमी अर्थ करीत एक कसो म्हळ्यार शूरसेनाले वंशांतू
तो कृष्ण जावन जन्म आयलो शूरसेनाला ना तो जावन कळव्या जन्म आयल तशें जावन ताका पळय आमी हरे मुरारे शौरी सकडी म्हणटा पळय आमी शौरी शौरी म्हळ्यार शूरसेनाल नातू शूर कुलान तूं जन्म आयलो तशें जावन ताका शूरसेनाय नमः म्हूण म्हणच्या पुरो म्हणच्या जाता जेवो शूर म्हूण म्हळ्यार देवते ताक एक सैन्यच काय परमात्मा कोणाल सैन्य ते एकदम शूर पराक्रमी जावन आशिल्ले देवतेंगेले सैन्य जाल्यार आमी लेखचे स्कंदाक सेनाधिपती करून देवतेंगेल सेनान ते राक्षसांक गेलवले म्हणजे खंय जाल्यार पळया तांकां राक्षसान बाद दितना परमात्मान अवतार घेवन येवन देवतेंगेल पर राबून ताणें देवतेंक गेलवाचें जेवो देवतेंगेल आंगांतू राक्षसाले गेलवच्याक शक्ती दिवची परमात्मानाची हें समुद्र मथना वेळार आमी पळयताची देवासुरांक राबून समुद्र मथन करतना मदीं तांगेल पुरजनाल शक्ती ह्रास जाता समुद्रा दुखून कसलेची एक उत्पन्न येना आनी आमच्यान जायना म्हणटानी आनी करूं जायना म्हणून राक्षसानय देवतेनय लेखतना परमात्मो तांगेल्या आंगान तो शक्ती जावन येवन ओपास तांगेल करीन समुद्र मथन कार्य संपन्न करयत पळतो म्हणटना सर्वांक अंतर्यामी जावन आशिल्ले परमात्मानाचें तांकां बुद्धीबल देहबल सकट दिवचें तशीं हांगा पांडव पळया पांडवांगेल सैन्यान तो परमात्मो राबून आशिल्लो म्हळ्यार पांडवांगेल तर्फेन राबून आशिल्ले देखून कुरुक्षेत्र युद्धांत तांकां जय जालें तशी हांगा शूरसेना म्हणच्याक देवतेंगेले एक शूर म्हळेले हांतू भितर देवतेंगेले एक सैन्यांतू परमात्मो देवतेंगेल सैन्यांक शक्ती दिवन परमात्मो चलायसिता तशें जावन ताका शूरसेन म्हणचें जेवो शूरसेनाले शूरसेना म्हळ्यार रयाल वंशांतू जन्म आयलो आनी कसं म्हळ्यार ते शूर आशिल्ले आमी सूर म्हण लेखला रे सूर म्हळ्यार ज्ञानीजन लोककल्याणा खातीर तांणी मस्त प्रयत्न करतात न्हय तसल जनांकय तो स्वामी जावन आशिल्लो आतां यदुश्रेश्ठाय नमः यादव वंशांचालांतू सर्वश्रेश्ठ जावन आशिल्लो दुष्ट संहारा खातीर भूभार हरणा खातीर भुंयचेरी यदुवंशांतू अवतार घेवन आयलो सर्वश्रेश्ठ जाल्लो यादव वंशांतू तशी ताका यदुश्रेश्ठाय नमः म्हणटाची सत निवासाय नमः सन्निवासाय नमः शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवास सुयामुनः सतनिवासाय नमः सन्निवासाय नमः हे तशीची सत्पुरुषांगेले हांगा सज्जनांगेले सत्कार्य करतलेले पुण्यजीविंगेले अंतर्यामी जावन आसून तांगेल करीन चांग काम कोरयता मात्र न्ही कडेरी निवास खंयचे मोक्ष म्हळेल निवासांतू सतनिवास तेमय तशी मोक्ष म्हळेल निवासांतूय ते सज्जनांक व्हरून आश्रय दितलो तशें जावन तो सन्निवास सतनिवास सुयामुनाय नमः यमयति इति यामुनम यमयति इति यामुनम म्हणला यामुन म्हळ्यार कसले तसले री चांग विचारू उत्तम आचारू ज्ञान सगळे आशिल्ल्याक यामुन म्हणटाची आतां हांगा सुयामुनाय नमः यामुन म्हळ्यार यमुना नदी जेवो काळिंदी नदी तांतू भितर आमी पळयतात तिका एक पवित्र केलेलो केदना काळिंग सर्पान त्या काळिंदी रदांतू आश्रय घेवन थंय आशिल्ले जिवांक पुरे नाश करता ते आयिल्ले ताजे संसर्ग आयिल्ले सर्व जिवांक नाश करता ते यमुना न्हंय तागेले विशान कलुशीत करता पळय तेदना ते काळिंग मर्दन करतना त्या जाग्यार त्या यमुना न्हंयक कृष्णाल पादस्पर्श जाल्लेले देखून त्या यमुना न्हंय कलुशीत जालेली विशान कलुशीत जालेली यमुना न्हंय शुभ्र जाता तशी सुयामुनाय नमः यामुन म्हळ्यार यमुना न्हंयक शुभ्र केलेलो यमयति इति यामुनम चांग विचारू ज्ञान आसून त्या जनांक दितलो आनी कस गोपाल गोपिकांक ओटूची यमुना नदी तिरार खेळणू थंय संतोष पाविलो तशी तांकांय संतोष दिलेलो तशें जावन ताका सुयामुनाय नमः म्हणटात आतां आनी एक श्लोक पळोवया आमी भूतावासो वासुदेवः सर्वासु निलयो नलः दर्पः दर्पदो द्रप्तो दुर्धरोऽथा पराजितः
भूतावासो वासुदेवः सर्वासु निलयो नलः दर्पः दर्पदो द्रप्तो दुर्धरोत्थापराजितः। भूतावासाय नमः, वासुदेवाय नमः, सर्वासुनिलयाय नमः, अनलाय नमः, दर्पघ्ने नमः, दर्पदाय नमः, दृप्ताय नमः, दुर्धराय नमः, अपराजिताय नमः। दुर्धरोत्थापराजितः, दुर्धरो अथ अपराजितः, दुर्धरः अथ अपराजितः. तशीची अपराजित, दुर्धर तशी अपराजित इतली नावं म्हणून. भूतावासः वासुदेवः सर्वासु निलयः अनलः दर्पघ्ने दर्पदो दृप्तः दुर्धरो अथ अपराजितः इतली नामावळीन सांगताना भूतावासाय नमः, वासुदेवाय नमः, सर्वासुनिलयाय नमः, अनलाय नमः, दर्पघ्ने नमः, दर्पदाय नमः, दृप्ताय नमः, दुर्धराय नमः, अपराजिताय नमः. आता भूतावासाय नमः समस्त प्राणीलंतू अभिष्ट जावनशिलो वास कोर्नशिलो वासनात् वासुदेवस्य वासितं ते जगत्त्रयं. वासनात् वासुदेवस्य वासनात् वास कोर्नशिल दिकुंतका वासुदेव म्हणताचे खई वासुदेव जगत्त्रयः वासनात् वासुदेवस्य वासितं ते जगत्त्रयः. तीन जगांतू इतो वास कोर्नाशिल दिकुनु तगेले वासा निमती वासनात वासा निमती तक वासुदेव म्हण नाम येले म्हणटा पळय तशी वास म्हळरी आविष्ट जावन सुचे. समस्त भूत भूत म्हळरी अंग असूचे, प्राण असूचे, जीवांक भूत म्हणचे. तशी समस्त भूतांतू म्हळरी प्राणींतू वास कोर्नशिलो आविष्ट जावनशिलो अंगा जगत्यांतू जड चेतन चर अचर म्हणून सकड आम्ही म्हणताची तशी सर्व जड चेतनात्मक जगत्यांतू चेतन नतिले चेतनशील प्राणीलंतुई तशी मात्रने पंचभूतात्मक जगती म्हणतात त्या पंचभूतांतुई आविष्ट जावनशील परमात्मो तो भूतावास आविष्ट म्हणा वास कोर्नशिलो परमात्मो तशा ताका भूतावासाय नमः म्हणटाच. आता वासुदेवाय नमः, वासुदेवाय नमः. वासुदेव वपसई सामान्य जाऊन सुर्वे एक पंत वासुदेवतान सांगला वासितम ते जगत्रयम वास कोर्नशिल दिकून वासुदेव हांगा अनेक विचारू कशी म्हणून म्हळ्यार आमकां तीन अवस्था जगत्यांत जगत्या आयिल्ची म्हाका तीन अवस्था कसले जाग्रत स्वप्न सुषुम्ना हे तीन अवस्था एक शरीराच्या तिन्ही अवस्था पळय जाग्रत स्वप्न सुषुम्न तंतू स्वप्न संकर्षण नामक परमात्मा निग्रह करता. जाग्रत अवस्थेंत प्रद्युम्न नामक परमात्मा आमकां निग्रह करता. सुषुम्ना अवस्थेंत अनिरुद्ध रूपी परमात्मा निग्रह करता. हे तिन्ही हंताचे नंतर म्हळ्यार तिन्ही अवस्थे नंतर असूचे तुरीय म्हळ्यार एक स्थिती म्हणटाची कशी स्वप्न तैजस प्राज्ञो तुर्यात्मो व्यासो म्हणून सांगून तशी स्वप्न जाग्रत सुषुम्न तुर्य तशी त्या तुर्य अवस्थ म्हणून म्हणटाची त्या अंगाचे देहाचे अवस्थ दांटून एक श्रेष्ठ अवस्थ ते तुर्य अवस्थेंतू कुंडलिनी शक्ती जाग्रत जल्ल जनांक मात्र तुर्य अवस्थे पावच्या जाता. त्या कुंडलिनी शक्ती जाग्रत कोरून तुर्यावस्थे वतना त्या स्थिती नियंत्रण करच्यो परमात्मो वासुदेव रुपाचो. म्हळ्यार एक देह नियंत्रण करत असल्या चारी रीतीरी परमात्मा असता. कोण संकर्षण रूपी प्रद्युम्न रूपी अनिरुद्ध रूपी वासुदेव रूपी तांतू संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध रूपी अंगा आमगेले स्वप्न जाग्रत सुषुम्न अवस्था निग्रह केल्यारी आणि वासुदेव रूपी परमात्मो एकदम तुर्यावस्थे निग्रह करता म्हणून तशी अंतर्यामी जावनशील परमात्माक दाखयतलो आणि दाखोवन अंतर्यामी जावनशील परमात्माक आमकां दाखोवन आमगेले अंतश्चक्षुक दाखोवन आनंद म्हळ्यार तुर्यावस्थे पावयतलो परमात्मा वासुदेव म्हणून.
आता सर्वा सुनिलयाय नमः. सर्वासु निलयः. सर्वा सुनिलयः नैते सर्वासु सर्वासु निलय म्हळ्यार सर्व असु निलय सर्व जिवांतू आशिलो. सर्व म्हळ्यार समस्त, असु म्हळ्यार जीव, निलय म्हळ्यार आशिलो. हांगा वासुदेव म्हणटना भूतावास म्हणटना सगळं कशें येयलें पळय तेच अर्थ हांगा येता. हें जगत्या आशिल्लें सर्व जिवांतू, सर्व समस्त जिवांतू आश्रय जावन, समस्त जिवांक आश्रय जावन आशिल्लो, समस्त जिवांतू अंतर्यामी जावन आशिल्लो. दोनी रितीर लेखूं येता. सर्वासु निलयाय, निलय म्हळ्यार घर करून वास करून सर्वासु समस्त जिवांतू, असु म्हळ्यार जीव, तशी सर्वासु निलयाय नमः. सर्वासु निलयाय नमः म्हणजे तशी सर्व जिवांतू वास करून परमात्मो सर्वासु निलयः. तशी अनलाय नमः. अनलः म्हळ्यार अनलः म्हळ्यार कशी न अलम, न अलम, अलम म्हळ्यार पुरो, न अलम पावनी, अपूर्ण स्थिती पावनी. तसले परमात्मा पूर्ण म्हणटात न्हू, हांगी ताका पूर्ण कसो पावनी ताका म्हणल्यार ताका पुरो जायना खंयचे विशयांतू भक्तांक गेले इश्टार्थ पुरयसुच्याक, भक्तांक कसले जाय ते दिवच्याक ताका पुरो म्हणू दिसना. तशें तृप्ती जायना ताका. भक्तांक कसो दिल्यार तांकां कितले चंद करून पळयल्यार तांकां जाय जाल्यार पुराय रितीर तांकां एक अनुग्रह करच्यांतू ताका पुरो म्हणू दिसना. आजीक पुरो पाय आमी कितले एप्लिकेशन घाल रे परमात्मो कोपना, तोंडाक गांठी घालना, ही ताका इल्लीच्या बाकर खरं म्हणलें ना. आशिर्वाद दिवच्या, अनुग्रह दिवच्याक अभय हस्त काडलेले ते तो करना. कितले आमी कर करीत ताका आज हें दी पाय तें दी सर्च म्हणना आमगेले. जाल्यार तो परमात्मो आमगेले इश्टार्थ पुरयसुचे विशयांतू ताका तृप्ती ना न अलम, तृप्ती ना ताका. जेव्हा अन्य कसं म्हळ्यार न अलम, न अलम म्हळ्यार एक परिपूर्ण शक्ती संपत्त आसतलो. कितले जत तितले पुरोपूर जेवचे तितले शक्ती संपत्त आशिल्लो तशें ताका न अलम. अलम न भवती इति अनलः. अलम न भवती पूर म्हण दिसना नाशिल्लो. पूर म्हण दिसना नाशिल्लो म्हळ्यार अत्यंत सामर्थ्यक आशिल्लो. प्रति विशयांतू दिवचे विशयांतू आमकां अनुग्रह करचे विशयांतू अति सामर्थ्य आशिल्लो. म्हणटात न्हय जब भी देता है भगवान तो चप्पड पाडके देता है म्हणून. केन्ना आमकां दिवका म्हण ताका दिसता चप्पड पाडके म्हळ्यार चप्पड म्हळ्यार आकाश, आकाश पिंची तितली दिता म्हळ्यार कितली तो दिता आमकां ताका दिलेली तितली भक्तांक दिलेली तितली ताका पावना. तशी दर्पग्ने नमः. दर्पहा दर्प नियंत्रको, दर्पहा दर्पहा दर्प नियंत्रण करतलो. दर्प म्हळ्यार कसले अहंकार. आमगेले अहंकार दमन करता. मनशाक सर्वे सामान्य अहंकार. मनशाक केन्ना अहंकार येवचें म्हळ्यार ताण लेखील तशी जतना ताका एक प्रतिविशय अनुकूल जातना ताका अधिकार मेळटना सर्व ताका अहंकार येता, संपत येतना सकळी. म्हणटात न्हू पुरंदरदास अन्नमद अर्थमद अखिल वैभवद मद मुन्न प्रायद मदव राज्य मदव विद्येय मद हे पुरे मदच अष्टमद म्हणटाची. अष्टमदान मनुष्य अष्टमद भोर न्हू मनुष्य वायट वाटेन वतकय. पण अन्नामद जाय जाल्यार खावच्या जेवचें आस म्हणटना कसले केवणी ना म्हणटना तांचे अहंकार आयलो. अर्थमद दुड्ड भरपूर जाली नंतर थंय एक अहंकार आयलो. अखिल वैभवद मद व्हड कार व्हड बंगलो जाय जाल्यार सेवक म्हाका पुराय आसाचें म्हूण थंय मद येता. मुन्ना प्रायद मदव, मुन्ना प्राय म्हळ्यार यव्वन. यव्वन येतना पळय मीशे बंदाक देश काणू दिलो म्हण यव्वन येतना एक मद भोर नासता मुन्ना प्रायद मदव. तशीची राज्य मद व्हडलें राज्य आस, अपार किर्ती आस, संपत्त आस, चांगविद्य आस, अहंकारूय येता मनशाक. भार व्हड मनीस म्हाका समान कोणय ना म्हूण दिसता. तितले दिसल्यार ते अहंकार वय जाल्यार ते अहंकार मिरवून
वरलेले जन आमगेले तर निकृष्ट म्हूण दिसल्या री आमी तांकां हियाळसिला री निकृश्ट केला री ससार केला री तेदन ताका दर्प म्हणटाची दर्प म्हणटाची एक आपण व्हड मनीस म्हाका समान कोणेय ना म्हूण दिसलें तें अहंकार त्या मी तिमीर वरलेले जनाक ससार करची बुद्धी की एक हीन करची बुद्धी एक असल पुरी दाखोवचें सुरू केलें ताका दर्प म्हूण म्हणचें तशी परमात्मो भक्तांक अहंकार दिता दर्प तागेले भक्तांक कसो ना केलो पण भक्तांक अहंकार दिता आनी ते अहंकार नाश करून तांगेले उद्धारय करता अहंकार भंग करता पळय नामदेवाल काणी पळयताचे आमी दुर्वासाल विशय पळयला आमी अंबरीशा बाध दिवन पळय सुदर्शन चक्र परमात्मान म्हणलेलें तागेल्या गी निमगी अंबरीशाले गी माग तशें जाल्यार म्हाका मांत्र तुका मुक्ती मेळटा तशी नामदेवा पळय आपण विठ्ठलाक हातान लायता मिगेल इतलो व्हड भक्त कोणय ना म्हूण तागेले मनांत येयलें तेवय ते गोरकुंबाराल निमती देवान तागेले ते अहंकार भंग करयले इंद्राकय पळय ताणें तो कितलो दयनीय स्थिती येता राक्षसान बाधितना परमात्मान अवतार घेवन येवन राक्षसाला तादुकून ताका मुक्त करून कीर्ती ऐश्वर्य संपत आयली कुठलं वापस दर्प येयली ताका तशें जावन पळय ताणें दुर्वासान परमात्माला एक वनमाल दिल्लेले ताणें निकृश्ट करून ऐरावता गळ्या घालचे तेदना ऐरावतान त्या काणमस्तूचे दुर्वासान ताका शाप दिवचे मागीर समुद्र वतना कारण जेवची काणी पुरे जना गोतच तुमकां तशी असले भगवत भक्तांकय परमात्मा अहंकार दिता दर्प मांत्र येना तांकां जाल्यार अहंकार दिल्ली कुडले परमात्मा दिवच्याकय दिता मागीर तांगेले उद्धार करचे खातीर तांगेले अहंकार मोडूकय मोडटा तशी भागवतान तो परमात्मा सांगता कोणाल वैरी म्हाका अनुग्रह कोरका म्हूण दिसता तांकां हांव संपत हीन करता म्हूण यस्य अनुग्रहम इच्छामी तस्य वित्तम हराम्यहम तांगेले संपत पुरे नाश करता तेदन कसं जाता ततो धनम त्यजंत्यस्य स्वजना दुःख दुःखिनां तेदना कोणाल धन अपहरण केला तसल जन तांगेले बंधू बांधवाल निमती निकृश्ट करून पळोवची तसल स्थितीक येताची सर्वजन तागेले हात सोडता तेदन परमात्मा हात धरता म्हळ्यार तागेले भक्तांक उद्धार कोरका म्हूण दिसल्यार सुरवेर तो तांगेले संपत हरण करतकय संपत हांगा लोकांत दुड्डू नातील मनीस कोणाकय नाका तागेले बंधू बांधवाकय नाका त्या वेळाक आनी म्हाका कोणेय गती ना देवा म्हूण सांगून तो भक्तू रडता पळय तेदन्ना ते भक्ताक हात धरता कोण म्हळ्यार परमात्मा म्हूण तशी दर्पघ्ने नमः हेंचे अर्थ दर्पद 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 दर्पघ्न अहंकारू निकृश्ट करून पळोवता तसले मी ती वतना ताका दर्प म्हणटाची ते दर्प नाश करतलो हांगा दर्प दितलो म्हणयले बैबे दर्प द म्हळ्यार दिवचे दर्प नाश करता दर्प दिता कसला बाया म्हूण लेखल्या थंय सज्जनांक दर्प येतना नाश करता हांगा दुश्टांक दमन कोरका जाल्यार अन्याय नाश कोरका जाल्यार अधर्मा विरुद्ध आमी युद्ध कोरका जाल्यार थंय एक आमकां विशेष जावन आशिल्लें धैर्य जावका विशेष जावन आशिल्लें धैर्य जावका कसो जाल्यार हांव एदुरसिता तांगेले दर्प नाश करता तशी तसल जना लेद्राक उठान राबतलो एक गूण दितलो अन्याया विरुद्ध आमी उठान राबका जाल्यार आमकां एक धैर्य जावका नानतले आमकां कसो लेखा म्हणू बसतल जना चड तसल्यार तसले जनाल विरुद्ध उठान राबच्याकय एक धैर्य दितलो परमात्मा ताका दर्पद म्हणटाची तशी तागेले भक्तांक एक विशुद्ध गौरव कीर्ती सकड परमात्मा दिता हेंय दर्प म्हूण येता कीर्ती दितलो अहंकार ना तशी अहंकार नातील कीर्ती दितलो तशें जावन दर्पद द्रप्ताय नमः द्रप्ताय नमः द्रप्त म्हळ्यार नित्य तृप्तता म्हण येता परमात्माक कोणाल निमती कसलीय जावका म्हणना तो नित्य तृप्त तशी परमात्मा भक्तांगेले हृदयांत केन्नाय आवास कोरनासता आनी त्या भक्तांक तागेले भक्तांक तो अत्यंत तृप्ती दिता कसल नमुने जीवन कष्ट की सुख की तांचो तृप्तीर असूचे एक गूण दितलो परमात्मा द्रप्त त्याची दुष्टालांतू अहंकार दिता तेवय द्रप्त परमात्मा नित्य तृप्त म्हणेल खातीर ताका द्रप्त म्हणटाची भक्तांगेले हृदयांत राबून तांकां आनंद नित्य तृप्तीचे आनंद तिथं दिकून ताका द्रप्त म्हणटाची दुश्टांक अहंकारात सल बुद्धी दिवचेय द्रप्त म्हणटाची तशी चड जावन नित्य आनंदमय रूपी परमात्मा दिकून त्या अर्थ द्रप्त म्हणच्याक समदिसता तशी द्रप्ताय नमः
दुर्धराय नमः. दुर्धर दुर्धर तागेल विषय अर्थ करून घेवच्या कोणाकय साध्य ना. तशी कितलीकी जन्मा साधन करून भक्तांक तागेल विषय कळतकय. तशी भक्तांगेल अंतर्यामी जावन दुःख निग्रह करची शक्ती दितलय परमात्माक दुर्धर म्हणटाची. भारी कष्ट साधन करच्याक तशी कोण कष्टाचे साधन करतकी परमात्मा मेत्साच्याक तसल जनांक मात्र तांगेल हृदयांतोची आपण असं म्हणून अनुभूती दितल परमात्मा दुर्धर म्हणून म्हणटाचे. तशी अपराजित न पराजित ताका पराजय म्हळ्यार सोलू तो सलवयना कोणाकय ताका म्हणसूचे जायना. परमात्माक म्हणसूची शक्ती जेवो कोणाकय ना. कितले दुष्ट जेवोची कितले राक्षस जेला रे परमात्मालेद्राक सलवता शिवाय तांकां परमात्माक पराजय करची शक्ती ना. न पराजित केन्नाकय सोल म्हणलेले ना आशिलो. तश जाल्यार भक्तांक सलवत कय तो परमात्मा भक्तांगेल अधीन कय तो. तशी अन्यक कशी म्हळ्यार न पराजित. राजित म्हळ्यार प्रकाशित जेवचे. न पराजित विंगडाल निमती ताका प्रकाशाचे अगत्य ना. तो स्वयं प्रकाशो दोन्ही रितीर अपराजित म्हूण अर्थ आमी घेवेत. आनी बरलेले श्लोक फायच्या दिसाक पळोवया. आजी सांगेल सरबई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.